कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघा ना, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे, नाही जाता येणार का आम्हाला? नाही अहो, आईसाहेब म्हणतात ते पण तसं बरोबर आहे बघा। आता आधीच आपण 10 दिवस बाहेर होतो, फॅक्टरीत मला जाता आलं नाही ना, कामं सगळी तटल्यात। आता परत आणि बाहेर गेलं तर मग सगळ्याच परत आणि खोळंबा व्हायचा, सगळी कामं परत लोड होणार। नाही, बरोबर आहे, कामं आहेतच, पण 10 दिवस तुम्ही कष्टच केले, तो कामच केली, म्हणून मी म्हणते बाहेर गेलो तर छान वातावरणाचा ब्रेक मिळेल, आपण फ्रेश होऊ आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागू। म्हणून माझी इच्छा होती, जर 4-5 दिवस बाहेर जाता आलं तर बरं होईल। तुमची इच्छा आहे तर जावा की तुम्ही, तुम्हाला कोणी अडवलंय? इथं कामं आहेत म्हणून फक्त आम्ही म्हणतोय की तुम्ही दोघांनी जाऊ नका। अहो मॅडम, मी एकटी कशी जाणार? मला अधिपतींबरोबर जायचंय। आणि बघा ना, फॅक्टरीची कामं फोनवर नाही करता येणार का? हे बघा सुनबाई, नाही आईसाहेब, तसा विचार केला तर हां, म्हणजे 4-5 दिवसांचाच प्रश्न आहे खरं तर। काय करू, जाऊ काय? आणि मास्तरीनबाईंची खरंच लई इच्छा दिसायला लागली मला। आणि बघा आता आम्ही 10 दिवस जे काही बाहेर होतो का नाही, त्यांनी भरपूर कष्ट केले माहिती आहे का, कुठंच कमी पडल्या नाहीत त्या। हो, कष्ट तर नाही नाही नाही, खरंच त्यांनी लई कष्ट केले। आणि तुम्ही जसे नियम घालून दिले होते त्या सगळ्या नियमांना धरून त्या राहिल्या 10 दिवस। आणि त्यांचा मास्तरी पेशा वगैरे कुठं मध्ये आला नाही बरं काय। तेव्हा मी एवढी मोठी शिक्षिकाच आहे, मग मी हे काम कसं करू, मी ते काम कसं करू, कपड्याच्या घड्या घालण्यापासून सगळी कामं त्यांनी केल्यात, फुल सपोर्ट केला त्यांनी मला। मग असा बी विचार आला माझ्या मनात की आता हे बघा 10 दिवस माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बाहेर काढलेत का नाही, आता एक 4-5 दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पण गेलो तर मग बिघडलं कुठं असं। अहो पण अधिपती, फॅक्टरीची एवढी कामं राहिली आहेत त्याचं काय? फॅक्टरीचं जे काय काम असेल ना, मी आल्यावर झमदीशी उरकतो, तसं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी ओंक्या बँकेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो फोनवरनं, आहे का नाही? हां, आणि तसं काय अडणार नाही मी। नाही, कुठलीच कामं अडणार नाहीत हे बरोबर आहे, पण आता जी कामं अडलेली आहेत त्यांचं काय? आणि तुम्ही परत आल्यावर कामांचा डोंगर असेल। नाही, त्याचं तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका, मी बरोबर सांभाळून घेतो। आणि तुमच्या एका शब्दावर आम्ही 10 दिवस बाहेर गेलतो का नाही, मग मास्तरीनबाईंचा शब्द मी मला केव्हा तर ऐकायला पाहिजे का नाही, शेवटी मास्तरीनबाई छडी काढल्या म्हणजे काय करू। त्यांचं पण बरोबर आहे, जरा बाहेर जाऊन आलो ना, मी बी फ्रेश होईन, त्या बी फ्रेश होतील। आणि एकदा फ्रेश होऊन आलं की फ्रेश मध्ये आलं की कामाचा डोंगर झांबतीशी उडवून टाकतो, त्याचं काय टेन्शन घेऊ नका खरंच। आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर करा तुम्हाला काय पाहिजे ते। कामं काय महत्वाची आहेत काय? आम्हाला जे काय वाटलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं, या उपर बघा फायली ठेवल्यात तिकडं, बघा काय करायचं ते। ऐका की आईसाहेब, अक्षरा, बाळा किती छान पद्धतीने हँडल केलंस सगळं, पण अक्षरा, अधिपती आता पुन्हा येईल, तो तुला समजवायला बघेल। बाळा, तुझा हा जो स्टँड आहे ना, हा कायम ठेव। तो काही म्हणाला ना, आणि किती समजावलं तरी तुम्ही दोघे या ट्रिपला जाणार आहात। पण आता मॅडम काय म्हणतील, काय होईल माहित नाही। अक्षरा, असं म्हणू नको, हे होऊ द्यायचं नाही आपल्याला। प्रत्येक वेळेला भुवनेश्वरी जे म्हणेल ते नाही होणार आता। या घरातलं तिचं वर्चस्व कमी व्हायला हवं। जल्दी अधिपतींना फोन दे, त्यांचं अभिनंदन करते। ते नाहीयेत अगं इथे। हो का? बरं, ठीक आहे। बरं, घरी सगळे कसे आहेत, व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो, बरे। तुम्ही कसे आहात? आणि इरा काय म्हणते, बरी आहे का ती? इराचं काय ग, इराचं आपलं नेहमी सारखंच, काही सुधारणा नाही।
आम्ही सगळे नीट आहोत, व्यवस्थित आहोत. आमची नको ग काळजी करू. मला खरं सांगू का अक्षरा, मला ना तुझ्याकडनं सगळं 10 दिवसांचं ऐकायचं होतं ग. सगळा रिपोर्ट हवा होता. काय काय केलं, कसे गेले तुझे 10 दिवस. हा, एक काम करतेस का, तुम्ही दोघं या जेवायला इकडे. म्हणजे कसं निवांत बोलूयात, बसूयात, हा गप्पा वगैरे होतील. खूप दिवसात निवांत गप्पा मारल्या नाही का. आणि फोनवर किती बोलणार ना. छान प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू आणि सांग सगळं मला काय काय घडलं ते. हा आई अगं आता घरी यायचं तर मला माहिती नाही, पण म्हणजे आत्ता नाही सांगू शकत मी. पण आमचं 2-4 दिवस जरा बाहेर जायचं चाललंय, फिरायला कुठेतरी. अगं बाई वा, अगं खूप छान. नाही खरंच जा ग अक्षरा, गरज आहे का तुम्हाला दोघांना कुठेतरी फिरायला जायची. हा जा, खरंच जा. नाही नाही, अजून ठरलं नाहीये तसं पक्क. हा. बघू, ठरलं की कळवते. हो अगदी निवांत कळव मला, काही घाई नाहीये. हा तू आधी तिकडचं बघ ग सगळं. हा बरं अक्षरा, तू गडबडीत दिसतीयस, नंतर बोलूयात का आपण. हो हो हो, ठीक आहे बोलूया नंतर, बोलूया. फोन कर मला. हा बराच वेळ लागला अधिपतींना. मॅडमना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतील का? काय झालं? असे का दिसतंय? नाही म्हटल्या का मॅडम? हा, का रागवलं? तुम्हाला चिडल्या असतील ना? चिडल्या का? काय का नाही म्हटल्या? काय झालं? माफ करा हो मास्तरीनबाई, पण खरंच नाही म्हणले आहे साहेब. ठीक आहे. आम्हाला बी लय वाईट वाटलं. कधी नव्हे ते तुम्ही काय तर मागितलं, तेवढी इच्छा आम्ही तुमची पूर्ण करू शकलो नाही. आई साहेबांच्या शब्दाविरुद्ध नाही जाऊ शकतो, तुम्हाला तर माहित आहे. पण मी तोडगा काढला याच्यावर. हा बोला. तुम्हाला जायचं ना, तुम्ही जावा एकट्या, मी सगळी तुमची व्यवस्था करतो की. काय? मला एकटीला फिरायला जायची हौस नाही. मला तुमच्या बरोबर जायचंय. तुम्हाला कळतंय का अधिपती? तुमच्या बरोबर आपण दोघांनी फिरायला जावं अशी इच्छा आहे माझी. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. माझ्या इच्छेला मुरड घालते. मास्तरीनबाई तुम्ही बघा, तुम्ही नाराज होऊ नका. दुसरं काय बी मागा की तुम्ही. मला नकोय दुसरं काही. मला तुमच्या बरोबर फिरायला जायचंय बाहेर. मला वाटलं होतं तुम्ही ह्यावेळी तरी स्टँड घ्याल मॅडम समोर, कन्व्हिन्स कराल त्यांना काही करून. तुम्हाला माहिती आहे ना माझी इच्छा आहे. नाही, तुम्ही तेच केलं जे तुम्ही नेहमी करता. त्या नाही म्हटल्या आणि तुम्ही फक्त मान हलवली. मी नेहमीच मन मारून जगायचंय का? जाऊ दे, मी माझ्या कुठल्याच इच्छा व्यक्त नाही करणार आहे. मी काही मागणारच नाही तुमच्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.